सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. आजची सुरुवात एकदम शांतपणे केली. अंघोळ, केस, बॅग तयार. अगदी वाटलं आज दिवस भारी जाणार. पण माझं नशीब. थांब मी दाखवते तुला. घरातून पाणी पिऊन स्वामींचं दर्शन घेतले. मनाला जरा ताकद मिळाली. चला कामाची वाट धरूया. थेट गाडीजवळ गेल्याने गाडी घेऊन कामासाठी निघाले. जस्ट कामावर पोचले तर तिथे श्राद्ध आणि माझ्यासमोर ठेवलेले 5-6 नारळ. मी त्या नारळाकडे बघत होते आणि ते माझ्याकडे. नारळ विचारात पडले. ही मुलगी मला किसू शकेल का? असा प्रश्न जणू त्यांच्या चेहऱ्यावर. काका देवदूतासारखे आले आणि नारळ फोडून दिले. बाकी मी मशिनासारखे खिसत बसले. हात दुखले तरी चेहऱ्यावर स्मित. एक एक करून असंच खिसून घेतले. आणि खूप सकाळची वेळ होती. थंडी पण होती. इकडे मला चहा पिण्याची इच्छा झाली. तर मी स्वतः बनवायला चहा ठेवले आणि परत नारळ खिसायला बसले. नारळ खिसताना तर भरपूर दमल्यासारखं वाटतं, तरी पण खिसायला तर पाहिजे. खिसता खिसता तसंच मी थोडासा चहा पिऊन घेतला. इकडे चहा पण झाला आणि हात पण दुखायला लागला. तरीसुद्धा मला नारळ खिसून पुढच्या कामावर निघायचंच होतं. मग पटकन खिसून तयार केले आणि झाकून ठेवले. तसंच ते ठेवले आणि परत मी पुढच्या कामाला निघाले. तिथे पोचल्यानंतर किचनमध्ये पुन्हा कामाची वाट पाहत भाजी उभी. टोपोची भाजी करशील का? मी म्हटले हो करीन ग. माझ्या जीवनाचा एवढाच तर ड्रामा आहे. त्यात ही भाजी आणि काय कमी आहे? भाजी करून दिवस संपला. आज पुरते एवढाच. उद्या भेटू.